मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याला नख लावणारे अनेक होते, अनेक गद्दारही होते. त्यानंतर स्वराज्य पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न झाला, सगळं झालं. पण अखेरीस एक टप्पा आला की जिथे स्वराज्यावर मोठं संकट होतं. शिवसेना ही पूर्णतः संपून जाईल आणि ठाकरेंचं अस्तित्व राहणारच नाही, अशा स्वरूपाचं एक जे भविष्यवाणी केली जाते महापालिकेच्या निमित्ताने. असे पोपटवाले खूप आहेत भविष्यवाले, आणि त्यांचं तेच आहे. म्हणजे ते फक्त कुंडल्या काढून बसतात आणि लोकांना उल्लू बनवतात. तर असे हे पोपटपंची करणारे खूप आहेत. ते संपून गेले, शिवसेना तशीच राहिली. आणि तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, तोच लक्षात घेण्यासारखं आहे की कोणीतरी म्हणालं की आता शिवसेना राहणार नाही. काल भाजपचेच कोणते त्यांची काय कुवत आहे, काय लायकी आहे, ते म्हणाले विलासरावांची आठवण पुसून टाकणार लातूरमधून. त्या मनरेगातून गांधीजींचं नाव काढलं, सरदार वल्लभभाई पटेलांना चोरलं, नेताजी सुभाष बाबूंना चोरायला निघाले. म्हणजे ही सगळी चोर कंपनी आहे. चोरांच्या हातामध्ये दुर्दैवाने असं म्हणून की राज्य गेलेलं आहे. त्याच्यामुळे चोरांची लायकी काय. आधी म्हणजे मी आता विलासराव जरी आमचे राजकीय विरोधक होते, पण विलासराव होते. आणि महाराष्ट्राची संस्कृती सुसंस्कृत आहे. तुम्ही तुमची रेषा मोठी करा, दुसरी छोटी कशी करू शकता. आणि पहिलं तुम्हाला रेषा करणं, तुम्ही टिंब तरी आहात का? तुमचा तुमची पार्श्वभूमी नाही काय, पार्श्व इतिहास ना काय म्हणतात त्याला, ते असलं त्यांना तर तो लोकांसमोर मांडणार आणि विलासरावांचा मांडा. तर ही वृत्ती ही घाणेरडी आहे. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं पुसून टाकायचं, जे पुसलं जाऊ शकत नाही. हिटलर सुद्धा माजला होताच ना, पण आज जर्मनीत हिटलरचा द्वेष केला जातो. मुळात शिवसेनेतलाही म्हणजे शिवसेनेचे अनेक नेते अगदी बाळासाहेबही म्हणायचे की हिटलर आमचा आयडॉल आहे काही बाबतीत, कारण त्यांनी त्या ज्या काही सुधारणा वगैरे केल्या होत्या त्या बाबतीत. पण बाळासाहेबांनी कधी हिटलरच्या त्यांनी जे काय नरसंहार किंवा हत्याकांड केलं होतं त्याचं कधी समर्थन नव्हतं केलं.